45 किलोचा सकला होता, 45 किलोचा सकला. त्याचा डोलूक देखा कवरा मोठा आहे. तो देखा 40 किलोचा कुपो आहे. 40 का कुप्पा है हल्दीला. हल्दीला सांची एंजॉय जाम करने का है. या बाजूला टोपामध्ये वांगी टाकली होती आधी आणि आता जवला टाकलाय. माझी मावशी आणि तो मामा या मामा या. मावशी मामा बद्दल काय सांगशील? खूप प्रेम खूप म्हणजे खूप म्हणजे दुसरी आई बोलतात ना तसा प्रकारे मावशी पप्पाने खूप लाडाने वाढवली मला. पप्पाने स्वतःला एक साधं शर्ट नाही घेतलं पण माझी सर्व हाऊस पूर्ण केली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आलो आहे ते म्हणजे रेवस या गावामध्ये. पायल ताईची हळद आहे आज आणि उद्या लग्न आहे. तर आज पायल ताईच्या हल्दीला काय काय मजा मस्ती धमाल असणार आहे ना, आणि हल्दीचा सोहळा कसा पार पडतोय हे आपण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, सकाळचे वाजलेत ते म्हणजे 8 आणि ब्लॉगला केली ते म्हणजे आपण सुरुवात. आता सकाळी सकाळी दाखवतो तुम्हाला इथे जेवणाची तयारी कशी चालू आहे. सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता बनतोय आणि नाश्त्याला काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. चला, ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि हा जो समोर मंडप दिसतोय ना, तो पायलताईचा नवीन घर आहे. आणि आता आपण चाललोय ते म्हणजे पायलताईच्या जुन्या घरी. आणि या बाजूला सर्व आपले मावशी लोक आहेत आणि हे वडे बनवण्याचं काम करतात. मावशी, किती किलो पिठाच्या वड्या बनवल्या हो? 60 किलोचं. 60 किलोच्या. आणि हे बघा मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये वडे सोडलेत आणि अजून पीठ मळून वडे बनवण्याचं काम चालू आहे. आणि या बाजूला देखा किती वडे बनवलेत. हे बघा वडे मस्तपैकी टाकीमध्ये भरतात. हे वडे कशाला? नाश्त्याला. नाश्त्याला. आणि वड्यासोबत काय मग? आगावळा. जवळा आणि वडा. वड्यासोबत जवला. आणि हे देखा गरम गरम तेलातून वडे काढताना दिसत आहेत. आणि या बाजूला जेवणाची सर्व तयारी सकाळी सकाळी चालू झाली. आणि आता जेवणासाठी कोणता मासा आहे ना, तो आपण विचारू आखीना. जेवायला सकला आहे आणि पोळी वांग जावला नाश्त्यासाठी. सकला किती किलो कापलाय? 300 किलो कापला आहे. या बाजूला टोपामध्ये वांगी टाकली होती आधी आणि आता जवला टाकलाय. हे देखा जवला वांगा. आता आपण आलोय ते म्हणजे नवरी मुलीच्या घरी. आणि नवरी मुलगी सजायला गेली. आणि या बाजूला आहेत ते म्हणजे नवरी मुलीचे आजी आजोबा ना. आजी, कसं वाटते आज तुमच्या नातीची हळद आहे, उद्या लग्न आहे? चांगलं वाटते. ही माझी नात ना आमच्या घरी यायची, हा टोप उघडायची, एक घास खायची, दुसरा टोप उघडायची. मग ते आम्हाला आठवण येते तिची. मग आज मजा मस्ती करणार ना, नाचणार ना मजा मस्ती नातीच्या करणार. हल्दीमध्ये भरपूर. आनंदात सगळं घालून. आणि बाबांजवळ त्याचा बाबा कसे आहेत तुम्ही? असं तर बोलायचं. बरोबर आहे. मी माझ्या चार 2 मुलं 2 मुली. प्रत्येकाला एक एक मुलगी. आता तिचा 16 दोघीचा झाला, आता 2 बाकी राहिलं. त्याचा आनंदाने पार पडतं एवढीच इच्छा. धन्यवाद. आजी, काय सांगाल अजून तुमच्या नातीबद्दल? आमच्या नातीला ना बोकडाचा भेजा खूप आवडायचा. मग तिचा आजोबानं कुठं पण जाऊन आणायचं. ढोकोड्याला जायचा, झिराडला जायचा आणि तो भेजा घेऊन यायचा. मग ती चांगली पोट भरून जेवायची. तेलवण केलं ना तर त्याला भेजाच आवडायचा. काही नाही तिने ताटातलं खाल्लं, पण एक भाकरी तिने भेजाशी खाली तळलेल्या. एवढं तिला आवडायचं. आजोबा तिला आणायचे ते. आता नवरी मुलगी निघायला गेली ना, सजायला गेली. सजाले काय बल्लाळेश्वराला लावलं तर आमचं नातीचं कार्य चांगलं सिद्धी पण. तर मंडळी, आता आपण पोचलोय ते म्हणजे पायल ताईच्या जुन्या घरी. आणि इकडचा मंडप आणि डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. आणि पायल ताईची अशी इच्छा होती की तिचा लग्न सोहळा आहे ना, तो तिच्या जुन्या घरी पार पडावा. आणि हे बघा समोर तुम्हाला सुंदर असं डेकोरेशन दिसतं हल्दीचा, पायल ताईच्या हल्दीला. आणि आज इथं हल्दीचा प्रोग्राम होणार आहे आणि धमाल मजा मस्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे.
ती नवरी मुलगी सजून धजून आपल्या समोर रेडी आहे. आणि पायलताई, कसं वाटते आज तुझी हळद आहे, उद्या लग्न आहे, कसं वाटते? ऍक्च्युली मनात खूप अशी धाकधूक लागले का कसं होईल सगळं कार्य चांगलं पडू दे. आणि सगळ्यात गोष्ट मोठी पप्पा आणि मम्मीची आठवण. आणि माझी मावशी. रडू नको आता, मेकअप खराब होईल नाही तर परत परत. माझी मावशी आणि तो मामा या मामा या. मावशी मामा बद्दल काय सांगशील? खूप प्रेमळ, खूप म्हणजे खूप म्हणजे दुसरी आई बोलतात ना तसा प्रकारे मावशी होती. आज पायल म्हणजे खूप एक अशी अप्सरासारखी दिसते मला तर वाटते. इतकी सुंदर, छान. आणि एकच मला बहिणीची मुलगी, तर माझ्या शेजारी आली ती. पण ती पण बोलते का मावशी मी कधी आलो काय तुझ्याचकडे येईन. सकाळी उठलो काय. आणि मावशीची माया म्हणजे आईची माया असते, नक्की, दुसरी आई असते. नक्कीच खूप प्रेमळ पायल आमची. खूप आवडते मला ती आणि खूप रिस्पेक्ट करते आमचा. आणि नक्कीच कधी तिची आठवण आम्हाला कायम येत राहणार. जरी ती आमच्या जवळ असते तरी तिची आम्हाला आठवत राहणार. पण आनंदाची गोष्ट ही आहे की ती इतकी सुंदर दिसते की मला तिला बघावंच वाटत. आणि तुम्ही सुद्धा बघत असाल की तिच्याकडे जर तुम्ही कॅमेरा वळवलात तर एक सिंड्रेलासारखी दिसते पायल आमची आज. आणि खूप आज सुंदर. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसत आहेत. हे आनंद अश्रू आहेत. ईश्वराला हेच बोलेन की तिचं आता ती नवीन आयुष्यामध्ये पाऊल ठेवणार आहे. तिचा जोडीदार तर खूप सुंदर आहे, एकदम ॲडजस्ट करणारा, तिला सांभाळून घेणारा. आणि आम्ही नेहमी बघतो की खूप कमी बोलतो तो, पण त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल हेच सांगते की तो पायलवर खूप खूप प्रेम करतोय. तर त्यांचं हे प्रेम त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहू दे, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. तुम्ही काय म्हणाल? मी पायलचा मामा. आणि पायल मामीने हे मावशीने सांगितलं पायलच्या की पायल सिंड्रेलासारखी दिसते. पण त्याच्याही पुढे मी सांगेन की पायल नुसती सुंदरच नाही दिसत, तर पायलचा स्वभाव पण खूप छान आहे. खूप मस्ती करणार, मस्तीने बोलणार आणि मनातल्या सर्व गोष्टी शेअर करणार. अशी कुठलीच गोष्ट म्हणजे लपून नाही ठेवणार. अगदी मन मोकळेपणे बोलणार. आणि ती खूप सुंदर दिसतोय. आणि ईश्वराला हीच प्रार्थना आहे की शुभविवाह सुंदरतेने संपन्न व्हावा, हीच प्रार्थना आहे. धन्यवाद. नवरी मुलगी निघाली, तुम्ही कधी सजायला जाल? आम्ही आता सजून येणार आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचा डान्स बघत राहणार. नक्की नक्की. नक्की. नवरी मुलीचा पूर्ण लुक तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वाटते आज. आजीच्या बद्दल सांगायचं तर लहान होती तेव्हापासून मी त्यांच्याचकडे राहिली. मला कधीच नाही मामींनी मामांनी बाबांनी कधीच कुठल्या गोष्टीच नाही. खूप म्हणजे खूप प्रेम, खूप म्हणजे एवढी त्यांची मी लाडाची आहे की खूप काय लागलं ना का आजी मला हे आण ते आण. आजी खूप खूप म्हणजे खूप आजी माझ्यावर प्रेम करते. खूप लहानपासून मोठी मी त्यांच्याच घरी झाली. त्यात मी आता माझं केळवण केलं ना तर मी बोले बाबाला का बाबा मला केळवणात ना भेजा पाहिजे. बाबाला खूप आजारी पडले, एवढे आजारी पडलेत ना बाबा की त्यांना एक दिवस करून डॉक्टर बोलवायला लागले. पण त्यांनी माझ्यासाठी आजीला पहाटे उठवलं. पायलला ते केळवणाला भेजा पाहिजे ना, मग आपण आणून घेऊन येऊ. चला घेऊन आले ते माझ्यासाठी खास. मगाशी एवढं सांगितलं प्रेम आईने आहे आम्हाला. माझ्यावर त्याचं खूप खूप. आणि या बाजूला नवरी मुलीचे बाबा दिसत आहेत. काका, कसं वाटते आज तुमच्या मुलीची हळद आहे? लवकर बघ कुठं आल्या. पप्पाने खूप लाडाने वाढवली मला. पप्पाने स्वतःला एक साधं शर्ट नाही घेतलं पण माझी सर्व हाऊस पूर्ण केली. नाही, नको ते मला दिलं, नको ते माझ्या एवढे प्रेम करतात, एवढे खूप. मला असं वाटतं की यांना सोडून जावंच नाही. मला असं खूप भारी वाटतंय कसे काय मी यांच्याशी राहू. पप्पाला मी बोले पप्पा मम्मी पप्पाचं भांडण झालं ना, मी बोलायचे पप्पाला पप्पा नको मम्मीवर चिडू. तिच्या जेवायला वगैरे मीच बोलवायची. आता या दोघांचं भांडण कोण सोडवी. हा पप्पा आणि मम्मी तुम्ही तू भांडू नका, मी व्यवस्थित राहीच मी बोलते. आणि तुमच्याकडे सतत येईल. आणि या बाजूला नवरी मुलीचे दोन मामा दिसतात. मामा, कसं वाटते आज तुमच्या भाचीची हळद आहे, उद्या लग्न आहे? आज आमच्या घरामध्ये पहिलं माझं कार्य झालं, माझ्यानंतर आता दुसऱ्या बहिणीचं कार्य आहे. तर या भाचीचं कार्यामुळं आम्हाला एवढा आनंद झाला आहे काही आज बहुत म्हणजे मस्त चांगलं वाटतं. एकदम व्यवस्थित सगळं कार्य पार पडू दे, कुठलं विघ्न नको येऊ दे, एवढीच मामाची इच्छा आहे. आज हल्दीला फुल मजा मस्ती धमाल फुल राहते. मजा मस्ती. आज बरीच मच्छी 300 किलो, आज 350 किलो मच्छी आणलेली आहे. तर आम्ही आज फुल धमाल करणार. तुम्ही काय बोलाल मामा? हे छोटे हे मोठा मामा, हा छोटा मामा. छोट्या मामांजवळ देसा. खूप चांगलं वाटतंय. आणि आज रात्री धमाल आहे.
आज सोय आहे का नाही हो मराठी फुल फुल कोणी पण या आणि खाऊ पिऊन मजा करा. जेवढे आता रडले तेवढे तुम्हाला जाताना तुमचे मामा हसवणार आहेत. ना मामा पण खूप चांगले आहेत. लहानापासून त्यांच्याकडे मोठी झाली, मला कधीच नाही बोलतात पाहिजे तू जेवत नाही, पाहिजे आमचे पाय केळवण केलं ना तरी पाहिजे एवढे एवढे जेवणार, कुठे कुठे जास्त जेवणार, खूप ते पण माझ्यावर प्रेम करतात. पायलचे मामा झाले आणि आता या बाजूला येते म्हणजे पायलची मम्मी, आणि पायलच्या मम्मीच्या डोळ्यात पण आनंद अश्रू तुम्हाला दिसतात. मम्मी, कसं वाटतं आज तुमच्या मुलीचा लग्न सोहळा आहे, उद्या आज हळद आहे? खरं सांगू, एकीकडे आनंद पण आहे आणि एकीकडे दुःख पण आहे. दुःख म्हणजे ह्या गोष्टीचं की आपण ज्या मुलीला जन्म दिला आज ती मुलगी दुसऱ्यांच्या घरी चालली, आणि आनंद हा की आज तिच्या आयुष्याला ती नवीन सुरुवात करत आहे. माझी मुलगी ही माझी मुलगी नाही, एक माझी मैत्रीण आहे. जेव्हा तिला अक्कल आली तेव्हापासून आम्ही दोघे एकमेकींना सगळ्या गोष्टी शेअर करतो. ती मला काय सांगेल, मी तिला काय सांगेल. कधी आमचा नवरा बायकोचा तात्विक भांडण झालं तरी मधीत पडून ती सॉल्व करायची, आणि एवढी अक्कलवान मुलगी आहे ना की खरंच मला आनंद वाटतो की देवाने खूप मला चांगलं गिफ्ट दिले. आणि ती सगळ्यांची लाडकी, काकांची, मामांची, मावशांची, कधीच कोणाला उलट नाही बोलली. आता आहेत ते म्हणजे नवरी मुलीच्या तिन्ही पण मामीस आहेत ना? तिन्ही मामीस आहेत. छोटी मामी कुठली, मोठी मामी कुठली? काय नाव तुमचं? रतिका कोली. तुमचं? रुजुता राजेश पाटील. वैशाली कोली. आज कसं वाटते? आज भाचीचं हळद आहे, लग्न उद्या आहे, लग्न आहे. मस्त छान वाटतंय. असंच आनंदात कार्य होऊ दे. आणि तिन्ही मामे पण मस्तपैकी सजून एकदम धजून रेडी आहेत आणि खूप खूप सुंदर वाटतात तिघी पण. मग आता काय प्रोग्राम पुढचा असणार आपला? पुढचं आता बघ हळदी संग जाणार, हळदीचा प्रोग्राम झाला काय रात्रीचं नाचणार, रात्रीचं भरपूर मग मजा मस्ती धमाल. धमाल करणार. छान. चालेल चालेल. मग रात्री परत दुसरा लुक असणार आहे हो, हो, तुमचा? हो. 2 लुक का 3 लुक करणार? नाही, दोन दोन लुक करणार. दोनच लुक करणार, जास्त काम पण बघायला पाहिजे दुसरी घरातली. अच्छा, धन्यवाद. आणि सर्व तयारी चालली आहे पूजेची, म्हणजे तली वगैरे घेऊन आता आपण निघतोय ते म्हणजे घरच्या कुलदैवतांजवळ. आणि आता आपण पायाला आपण कुठे आलो? आमचे कुलदैवत म्हणजे रेवस आणि बोडणीवरचे म्हणजे आमचे कुलदैवत आहे ना, ह्यांना मान दिल्याशिवाय पुढचं कुठलंच कार्य पुढं होत नाही. सर्व बोडणीवरचे नवरा नवरी इथे पाया पडायला येतात, आणि हे आमचे गावातले मुख्य कुलदैवत आहेत. आणि कुलदैवतांना आपण बघत आहोत. आपल्या घरात जेव्हा काही शुभ कार्य असतो तेव्हा आपण या कुलदैवतांना मान पण देत असतो त्यांचा, आणि आपल्या शुभ कार्याला सुरुवात करत असतो. आता आपण आलोय ते म्हणजे नवरी मुलीच्या जुन्या घरी आलोय ना, तुमच्या राहत्या घरी. हे माझं मी लहानाची मोठी आज घरात झाली. हे माझं खरं घर आहे. इथं लहानाची मी मोठी झाली. आणि आता या कुलदैवतांचा आपण आशीर्वाद घेणार आहोत आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तिला पप्पानी कसलीच कमतरता करू दिली नाही. प्रत्येक सणाला ड्रेस शिवलं तिला, कुठं जायचं हाताने तिला पाठवायचं, तिचं कसलं नाही का एक वेळ कुठं पण पाठवायचं मुलींच्या. माझी छोटी काकी म्हणजे माझ्या काक्या सख्या, कधी त्यांनी मला खूप प्रेम केलं माझ्यावर, खूप म्हणजे खूप. या काकीचा हक्का जेवायची, तिच्या घरून हक्का जेवायची, तिच्यात पण हक्का जेवायची. लहानाची मोठी आणि म्हणजे आईच्या पाठी दुसरा हात असतो ना, तशा माझ्या काकींचा खूप माझ्या प्रेम केलं काकींनी खूप. आणि नवरी मुली सोबत काकी, सर्व काकी पण रडतायत. मोठी झाली आणि ह्याला सोडताना मला खूप मला यांची सगळ्यांची खूप आठवणी. आणि आता नवरी मुली सोबत आहेत ते म्हणजे सर्व मामीस आहेत त्यांच्या, आणि मामीसांना विचारू कसं वाटतंय आज? आम्हाला खूप सुंदर वाटतंय. आमच्या भाचीचं कार्य आहे ते चांगलं पारू दे. आम्हाला हीच इच्छा आहे काही चांगलं होऊ दे कार्य म्हणून, हीच इच्छा आहे. एकदम लाडकी एकदम लाडकी भाची.
जाम आम्हाला येत होते, जाम आठवण येईन तुझी. त्या बाजूला नवरा नवरीची भेट झालेली दिसते तुम्हाला, पायल ताईचा नवरा. आणि या बाजूला खालूबाजा दिसतोय, हा बघा. दुपारचे 2 वाजलेत आणि सर्व मंडळी आहेत ना गावातली ती आता जेवायला बसली. हे बघा, मस्तपैकी सर्व आता लोक जेवायला बसलेत. आणि जेवायला काय काय आहे? जेवायला सकला हाय, लोणचं हाय, जवळा हाय, भाकरी आहे, भात आहे. जवला भाकरी, लोणचा आणि सकल्याचा कालवण म्हणजे सकल्याचा कांजी. आणि आमच्या गावात सकला मच्छी फेमस खाण्यासाठी. ज्यांची कोणची हालत असली का सकला मच्छी असतेच. आणि या बाजूला सर्व गावातली मंडळी आहे ना ती जेवायला बसलेली दिसते. हे बघा, बाबू बाबू जेवलोय का? हे बघा बाबू, इथे 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 कर. बाबूने पण मस्तपैकी पोटपूजा केलेली दिसते. या बाजूला सर्व नवरी मुलीच्या काक्या आणि नवरी मुलीच्या आत्या आहेत आणि छोट्या छोट्या करवल्या आहेत. त्यांनी सुंदर अशी ड्रेसिंग केलेली आहे. बघा, कोण आहात तुम्ही? आजी आहे, आजी. हो, चला आता सगळ्यांनी नाचायला चला. काकी आणि नवरी मुलीची बहीण दिसते. नवरी मुलीच्या बहिणीने सुंदर असा कोली लुक केलेला दिसतोय. हा बघा, आता डीजे वर नाचायला रेडी आहेत काय? काय जेवण वगैरे झालं? नाही नाही, मेकअपच्यात पार्टी टाइम चाललाय. जेवण राहिलं तरी चालेल, पहिला मेकअप झाला पाहिजे. काय बरोबर आहे. आमच्या बोटीचा तांडला युपी वरून आलाय लग्नासाठी. हो, लग्नासाठी आलाय.
संध्याकाळचे 4 वाजलेत आणि जसे 4 वाजले ना परफेक्ट तसा DJ बंद झाला. आणि मित्रांनो मागे गर्दी दिसते, भरपूर लोकांनी मजा मस्ती केली आणि गावाचे काही नियम आहेत ते पण नियम एकदम पद्धतशीर पाळतात. म्हणजे रेवस बोर्डनी या 2 गावाचे ना नियम आहेत, एकदा 4 वाजले ना संध्याकाळचे की DJ बंद झाला पाहिजे आणि रात्रीचा 1-1:30 वाजेपर्यंत DJ वाजवतात, त्याच्यानंतर बंद करतात. हे बघा आता सर्व पब्लिक आहे ना ती शांत झालेली आहे, सगळेजण दमलेत नाचून नाचून. DJ बंद झाल्यानंतर आता नवरीला मंडपात आणतील स्टेजवर आणि इथे आता हळद लावण्याचा प्रोग्राम आहे ना तो लवकरच चालू करतील. आता याच्या पुढे काय होणार आहे ना ते बघा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर हळद गाजवून झाली आपली दुपारी आणि आता काका काय नाव तुमचं? काका लक्ष्मण काका आपल्याला घेऊन चाललेत ते म्हणजे बोटीमध्ये, कारण की सकाळची मच्छी कापताना आपण दाखवलं नाही आणि आता बोटीत मच्छी कापतात. तर बोटीत मच्छी कापण्याचं रिझन सांगा. रिझन म्हणजे बोटीत आम्हाला मच्छी कापायला बरं पडते, म्हणजे पाणी भेटते पॉवरफुल सर्व आणि मच्छीचा जर का असेल कचरा पिचरा ते पाण्यात टाकायला मिळतंय तिथले तिथं, म्हणजे घराजवळ पण घाण नाही होत. घाण नाही. चला आता काय काय मावरा कापताना ते दाखवत आहे तुम्हाला. चला आता आपण आलोय ते म्हणजे बोटीमध्ये आणि हे बघा ही आहे ते म्हणजे रेवसची जेटी आणि इथं सर्व मोठ्या मोठ्या बोटी लागलेली दिसत आहेत. चला आता आपण बोटीमध्ये जाऊ आणि बोटीमध्ये मच्छी कशी कापतायत ना हल्दीसाठी रात्रीसाठी ते दाखवतो तुम्हाला. सकाळी आपल्याला मच्छी कापताना दाखवताना आली नाही कारण पाणी पण भरलेलं आणि बोटी लांब होत्या जरा. हे बघा बोटीमध्ये सगळा मावरा कापण्याचा काम चालू आहे. काय कापतो? सकला. हे देखा काय आहे मामा? सकला किती किलोचा होता ह्यो? 40-45 किलोचा सकला होता आणि ह्यो देखा सकल्याचा डोलूक देखा किती मोठा आहे. हे देखा डोलूक देखा किती मोठा आहे आणि या बाजूला सकलो कापताना दिसतात मामा. आणि हे सकल्याचे पीस हे देखा बारीक बारीक मटणापेक्षा पण भारी हो सकलो असते. आणि या बाजूला कोण सकला कापताना दिसतात तुम्हाला. हे देखा मामा काय नाव तुमचं? सचिन आणि तुमचा? गजानन कोणी. हे देखा दोघांशी सकल्याचा तोंड दिलाय. 45 किलोचा सकला होता, 45 किलोचा सकला, त्याचा डोलूक देखा कवरा मोठा आहे आणि ऑलमोस्ट सकला आहे ना तो आपण यायच्या आधीच कापून जायलाय. सकला कापून जायला सकल्याचा डोलूक बघितला हो तुम्ही. आता कुपो देखा कसलो मोठं आहे. किती किलोचा आहे कुपो? 40 किलोचं. 40 किलोचा कुपो आहे खाली. त्याला आता खुप्याला वरती खानांची देव काय चालता देव. ते बर्फ आहे ते कडक जायला एकदम, ते बर्फ फोडायला लागेल ते आपल्याला. तसं की मामानी मगाशी आपल्याला सांगितलं की बोटीमध्ये मच्छी कापण्याचं कारण काय असते. बोटीमध्ये मच्छी कापायला घेतली ना की पाणी वगैरे एकदम पुरेपूर असते. इकडचं समुद्रातलं पाणी घेतात आणि त्याने मच्छी साफ धुतात, त्याच्यामुळे जास्त मंडपामध्ये पण घाण होत नाही मच्छी कापायची. आणि हे देखा माणसांचा वेळ पण वाचतो. आता तुम्हाला दाखवतो की कुपा 40 किलोचा कसा काढतात. यो देखा तो पा मी पण उचले का नको शूटिंग कार या उचला घेऊ घेणे आणखी उचला ये का नाही काय या भाऊजीला वाटतं बापू. तो देखा 40 किलोचा कुपो आहे. 40 किलो खूप आहे हल्दीला सांची एन्जॉय जाम करणे काय का 40 किलोचा कुपा उचलायला बघा किती जोर लावायला लागते. एकट्या माणसाच्यात उचलणार होत नाही ना यो, कारण की पकडायला पण भेटत नाही तो. बाप रे बाप 40 किलोचा कुपो टुना फिश. त्याला घे खावारीवाल्याला. आणि कुप्याची साईज देखा, डोलो देखा किती मोठं हे देखा. आता याची पण कटिंग करणार होते मी. किती आहे? 54 इंच लांब आहे आणि रुंद बघूया किती आहे. 17 इंच रुंद. आणि नवरी मुलगी आता चेंजला गेली आणि आल्यानंतर हल्दीचा प्रोग्राम चालू होईल. तोपर्यंत ना आपली जुनी परंपरा, आपली जुनी गाणी आहेत ना लग्नाची, धवला गीत, तो गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. पायल तुझे काय आणले निळू मामा असा मोठा रथ केला दुसरं काय पाहिजे औषला.
तर आता नवरी मुलीला हळद लावायचा प्रोग्राम चालू केलाय. नवरी मुलीच्या आजीने पहिली नवरी मुलीला हळद लावली. नवरी मुलीच्या आजीने हळद लावल्यानंतर आता नवरी मुलीचे पप्पा आहेत ना, ते त्यांच्या मुलीला हळद लावताना दिसत आहे. ते बघा. या बाजूला मानाचे करावले दिसतात, पण त्यांचा मेकअप हळद लावून खराब झालं. मग आता रातची हल्दीला दुसरं लुक असणार आहे. दुसरा लोक आहे दुसरा. लुक करायला कधी जाणार? आता आम्ही निघायला जाऊ. आता आम्ही आमच्या काकूने आम्हाला साडी घेतली आहे हळदीला, ती आम्ही वेअर करणार आता. म्हणजे सकाळी एक लुक आणि हल्दीला नाचायला दुसरा लुक असणार आहे. चला, दुसरा लुक केल्यानंतर या भेटू आपण. हळदीने बसली पायल नवरी हळदीचे दिसाला राहू दे हळद लावते आपण मामी जन्म साईतरी हो ग कपालाच कुंकू तुझे चुरायली राहू दे हळद लावते भारती मावशी जन्म साईतरी ग कपालाच कुंकू तुझे चुरायली राहू दे हळद लावते. या बाजूला हळद लावण्याचा कार्यक्रम पूर्ण झालाय आणि जाता घेऊन आता निघाली ते म्हणजे आपली नवरी मुलगी घराबाहेर. घरामध्ये हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला. आता आपण आलोय ते म्हणजे मंडपामध्ये, केलीच्या खाली, आणि नवरी मुलीच्या हातात छोटा जाता दिसतोय. आणि या बाजूला कणा पारवलाय आणि त्या कण्यावर नवरी मुलगी जाता ठेवताना दिसते तुम्हाला. घरामध्ये हळद लावून झाल्यानंतर आता पायल नवरी आली ते म्हणजे आता स्टेजवर, आणि आता तिला सर्व गावातल्या ज्या बायका आहेत आणि पाहुणे मंडळी जे पण हळदीच्या प्रोग्रामाला आलेले आहेत ते आता एक एक करून पायल नवरीला हळद लावताना दिसत आहेत तुम्हाला. आणि आजी बघा नवरी मुलीला पैसे देताना, आणि दिवसभर भरपूर नाचत होते आजी हल्दीला. हळद लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या बाजूला मामी दिसते आणि मामीच्या मांडीवर आपली नवरी मुलगी बसली, पायल नवरी. आणि आता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू झालाय. हा बघा, हिरव्या बांगड्या भरल्या जातात नवरी मुलीच्या हातामध्ये. आणि बांगड्या भरताना नवरी मुलीला मामीच्या मांडीवर बसावे लागते अशा प्रकारे. एवढ्या उशिरा का आलात? सांग, एवढ्या उशिरा का आलात? कारण नाही माहिती. सांग. भाऊजीला सुट्टी नाही अजिबात. मग एक दिवस त्या सुट्टी काढता येत? 2 दिवस, 2 दिवस, एक दिवस नाही 2 दिवस. 2 दिवस. उद्या हाय, उद्या उद्या काय नाही. उद्या सकाळपासून बोलाव, सकाळपासून. भावाजी उशिरा येले तर नवरी मुलगी रागावली त्यांच्यावर. कट्टी टाकली, कट्टी. हल्दीचा प्रोग्राम चालू आहे आणि आता थोडी मजा मस्ती चालू आहे. कोण कोण आहेत तुझे फॅमिली मेंबर इथे बसलेले, सांग जरा. आत्या, काकू, भावजी सर्व मिक्स बसले होतो आम्ही. आता पहिला प्रश्न आपण कोणाला विचारायचा, तू सांग. आज भावजी तुझा पासून दिवस. सुरू. भावाजी आहे. भावाजी नाव काय तुमचं सांगा. सद्गुरू बोले. पायल बद्दल काय सांगाल? पायल काय, पायल की सांगून कशी आहे पायल, कशी आहे म्हणजे? पायल बरे, मस्त आहे, मजेत आहे.
सोय केली का नाही? पायलनी सोय केली का नाही? पायलनी काय नाही सोय केली. आया पायल सोय नाही केलीस, भावाजींची सोय नाही केलीस. रात्री सोय करणार. मग रात्र झाली आता, भावाजी रात्र झाली का नाही? टाइम आहे काय? अजून शांत आहे भावाजी जरा. नंतर हल्दीला भेटू आपण रात्री. रात्री तुला भेटाईन नक्की मी आहे. तुला भेटाईन पायल आता कोणाला विचारू? आत्या ना? आत्या, आज पायलची हालत आहे, तर पायलचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला पायलची आठवण येईल का नाही? येईल. आमचे भावाची मुलगी आहे पण जाम आम्हाला हवस, आमचा स्वतःचा भाव नाही पण ते आम्हाला जाम मदत करतात. बहिणी आणतो आमच्या, सगळ्यांना साथ देतात. सगळ्या पोरी बालीच लय साथ आहे. आणि जवळच्या गावातच आहे पायल. जवळच्याच एवढा काही टेन्शन म्हणून नाही. तिला बोलू का अजिबात लढू नको. 5 वाजता घरी रडते बघ आता तीच. मगाशी जाम रडत होती पायल आणि सगळे घरातले नातेवाईक पण रडत बोलतो होते. आम्ही. जामान हवस आणि भावाची मुलीची हवस यायचे आलं. आणि आता बोलताना पण त्यांचे डोळे पाणवलेले दिसतात बघा. मी आत्या. पायलची आत्या. मग आज रात्री काय करणार? कोणता लुक आहे? ड्रेस घालणार. अरे वा. पायल, आत्याबद्दल काय सांगशील? खूप मस्त आहे, चांगले आहे आणि खूप हौशी मजा पण खूप करते आणि कॉमेडी फुल आहे. फुल कॉमेडी आत्या. हल्दीला रात्री फुल धमाल. ताईने सोय केली का नाही? फुल धमाल. बोल पायल ताईच्या हल्दीला सगळ्यांनी यायचं. बोल ताईच्या हल्दीला सगळ्यांनी या. बोल पटकन. आणि हल्दीला नको येऊ. रात्रीचे वाजलेत ते म्हणजे 10 आणि अजून पण गर्दी बघा किती आहे जेवणासाठी. भरपूर लोक आहेत ना, ती जेवायला थांबलेली आहेत. आणि दुपारी जो तुम्हाला 40 किलोचा कुपा आणि मोठा सकला दाखवला त्यांचाच रस्सा आहे आणि मस्तपैकी कोळंबीचं फ्राय राईस आहे. तर चला आपण पण जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर नाचायला जाऊ.